आपल्या हॉलिडेची किंवा आपल्या सहलीची सुरुवात बहुतेक वेळा आजकाल विमान प्रवासानेच होते. विमान प्रवास करून आपण आपल्या विमानतळावर पोहोचतो आणि त्या डेस्टिनेशनच्या, त्या देशाच्या किंवा त्या राज्याच्या विमानतळावर बाहेर निघून आपल्यासाठी उभी असते तिथली लोकल टॅक्सी किंवा तिथली कोच, कुठलीही बस उभी असते. पण मंडळी, आज आपण ज्या देशाबद्दल बोलणार आहोत ना, तिथल्या विमानतळावर उतरल्यावर तुमच्यासाठी समोर उभी असणार आहे ती स्पीड बोट किंवा एक सी प्लेन. आपण या सुंदर देशाबद्दल आज भरपूर गप्पा मारणार आहोत. गेल्या काही काळात लॉकडाऊन मध्ये सुद्धा अनेक बॉलिवूड मंडळींनी तिथे जाऊन त्या ऑलरेडी ग्लॅमरस देशाला अजून एक ग्लॅमरचं वलय आणलंय. तर आपण बोलणार आहोत ते मॉलदीव्स बद्दल. मॉलदीव्स बद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे आपला वीणा वर्ल्डचा एक अतिशय एक्सपिरियन्स टूर मॅनेजर अतुल भोबे. 56 देश बघून झाले आहेत त्याचे. अतुल, नमस्कार. नमस्कार ताई. अतुल, तुझं युरोप, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया म्हणजे जवळजवळ बरंच जग बघून झालंय आणि ते करून तू मॉलदीव्सच्या देखील टूर्स करतो. कसं वाटतं तुला? आणि आपण जे सुरुवात केली की खरंच तिथे उतरल्यावर एका स्पीडबोटनी सुरुवात होते, तर मॉलदीव्सला ह्या सगळ्या देशांच्या बॅकग्राऊंडवर तू जेव्हा मॉलदीव्सला प्रवास करतो कसं वाटतं तुला? नक्कीच आहे की ज्या बऱ्याचशा कंट्रीज आतापर्यंत आपण पालथ्या घातलेल्या आहेत, आपल्या मंडळींनी देखील बऱ्याचशा कंट्रीज ज्या बघितलेल्या आहेत, पण त्याच्यामधनं आगळं वेगळं एक आकर्षण आहे ते म्हणजे मॉलदीव्स. कारण मॉलदीव्सला जाणं हे एक एक्सपिरियन्स जो आहे हा पूर्णपणे वेगळा एक्सपिरियन्स असतो की आपण फ्लाईटमधनं ज्यावेळेस बसून त्या ठिकाणी लँड होतो त्याच वेळेला आपल्याला खिडकीतनं बघायला मिळतं की मालदीव्स काय आहे. त्यामुळे बरीचशी मंडळी ही फ्लाईटमध्ये बसताना विंडो सीटसाठी भांडत असतात. हे आमचं देखील असतं की एक सुंदर स्वर्ग आपल्याला बघायला मिळणार होता, तो स्वर्गात सुख का सोडा. आणि मॉरिशसला जसं आपण जातो त्या ठिकाणी ते वॉटर ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात. त्याच्याहून वेगळं जे आहे ते आहे म्हणजे मालदीव्स. सो मालदीव्सला गेल्यानंतर जे आपल्याला आपण एखाद्या एअरपोर्टला बाहेर पडणार जसं आपण म्हणालात की एखादी टॅक्सी असते की तुमची गाडी असते, तर या ठिकाणी आपल्याला सी प्लेन किंवा मग आपली स्पीड बोट जी आहे ही त्या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी उभी असते. सो असा एक वेगळा आगळा वेगळा अनुभव हा फक्त आपल्याला बघायला मिळतो ते म्हणजे मॉलदीव्सला. बरोबर सांगितलं तू अतुल. आणि विंडो सीट साठी मी सुद्धा भांडले. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींबरोबर जात होते आणि मी मॉलदीव्सला जाताना म्हटलं नाही नाही, जर जाताना मला विंडो सीट मिळाली नाही तर येताना तरी मला हवीच. कारण आहेच ना सुंदर एवढं मॉलदीव्स. म्हणजे हे एक ठिकाण आहे ना जिथे पोचायच्या आधीच एवढी उत्सुकता निर्माण होते. 1200 बेटा आहे तिथे. म्हणजे 1200 अगदी आयलंड बरोबर. मधले मला वाटतं साधारण एक 200 एक आयलंड वर लोक राहतात. आणि येस. मॉलदीव्सची खासियतच ही आहे की इथे ॲटॉल्स आहेत. म्हणजे जे कोरल राइट. रीफ्स आपण म्हणतो, एक 26 ॲटॉल्स इथे तयार झाले आहेत. त्याच्यामुळे ते पाणी मॉलदीव्सला जसं पाण्याचा रंग मी पाहिलाय तसं मी जगात कुठे नाही पाहिलाय. आणि जी पारदर्शकता आहे पाण्यात, म्हणजे आपण जे एखाद्या बोटीत बसून सुद्धा खाली बघतो तर डायरेक्ट तुला खालचं जग दिसतं. म्हणजे अगदी स्नॉर्केलिंगची बरोबर. गरज नाही असं वाटायला येस, लागतं. येस, येस. करेक्ट. त्यामुळे द जर्नी इज ॲज इंटरेस्टिंग ॲज द डेस्टिनेशन, हे मात्र मॉलदीव्सला खरंच लागू पडतं. आणि उतरायच्या आधीच त्या विमानातनं ती सगळी आयलंड आपल्याला दिसायला लागतात आणि आपण लँड होतो. तिथून पुढे कुठे जिथे कुठे आपलं रिसॉर्ट आहे त्याप्रमाणे आपण आयदर स्पीड बोटनी निघतो किंवा आपण दुसऱ्या सी प्लेननी निघतो. पण अतुल, मला सांग, बहुतेक वेळा जेव्हा मॉलदीव्सचा विचार केला जातो तेव्हा हे एक FIT म्हणजेच कस्टमाइज किंवा जे वैयक्तिकरित्या लोक जातात, ज्यांच्या प्रायव्हेट हॉलिडेजवर जातात, की मी एकटाच जातोय, मी माझं कुटुंब, मी किंवा माझे मित्रमैत्रिणी असेच जातो, आम्ही राहतो तिथे आणि परत येतो, असं बहुतेक वेळा होतं. पण तू बऱ्याच ग्रुप टूर्स सुद्धा मॉलदीव्सला नेलायत. म्हणजे तू टूर मॅनेजर म्हणून एक अख्खा ग्रुप मॉलदीव्सला घेतलेला आहे. तर बरोबर. इथे काय करता येईल ग्रुप इथे? म्हणजे ग्रुपला एरवी तू जेव्हा युरोपला जातो किंवा ऑस्ट्रेलियाला जातोस, अमेरिकेला जातो, तर असं दिवसाची आयटनरी मॉन्युमेंट्स आणि साईट सीइंगनी भरलेली असते की आज आपण हे बघणार, हा चर्च बघणार किंवा हे पॅलेस बघणार. भारतात सुद्धा फिरताना आपल्या सगळ्या आयटनरीज अशाच असतात की आज काही काही ही ह्या गोष्टी बघायच्या आहेत. मॉलदीव्सला मात्र एक सुद्धा मॉन्युमेंट नाहीये आणि तरी सुद्धा तो दिवस असा पॅक्ड कसा काय होतो? काय घडतं नक्की ग्रुप टूरवर मॉलदीव्स मध्ये? ताई, मॉन्युमेंट ह्या गोष्टी ज्या आहेत या मॉलदीव्समध्ये कुठेच नाहीत. जसं तुम्ही म्हणालात अगदी बरोबर. पण
सगळ्यात महत्वाची गोष्ट की मालदीव्स ही टूर इटसेल्फ इज अ डेस्टिनेशन, की त्या डेस्टिनेशनमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या अट्रॅक्शन बघतो त्या आपल्या सगळ्यात जवळपासच्या एरियामध्येच असतात, जिथे आपण स्टे करतो. प्रत्येक आयलंडवरती एक रिसॉर्ट त्यांनी बांधलेलं असतं आणि त्या रिसॉर्टमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या व्यवस्थित असतात, की तुमचा अख्खा दिवस हा त्या ठिकाणी सत्कारमी लागतो. सगळ्यात महत्त्वाचं की रेग्युलर टूर म्हणा, भारतातल्या म्हणा किंवा परदेशातल्या म्हणा, तिथे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असतो, की सकाळची सुरुवात म्हणजे गुड मॉर्निंग, वेकअप कॉल 6 वाजलेत. हा प्रकार जो आहे, हा मालदीव्सला हम्म. आपल्याला बघायला मिळत नाही. अरे अतिशय वा, सुंदर नो रिलॅक्स वेकअप कॉल. नो वेकअप कॉल, नो वेकअप कॉल. सो त्या ठिकाणी त्यांचा फिक्स्ड टायमिंग असतो, की ब्रेकफास्टचा टायमिंग जो असतो तो 6 to 10 त्याच्यानंतर त्यांचा लंचचा टायमिंग, हाय टी आणि मग डिनर. सो याप्रमाणे आपण मंडई ना एक टायमिंगचं रुटीन हे दिलेलं असतं आणि ह्या ठिकाणची ॲक्टिव्हिटीज या युजुअली चालू होतात सगळ्या 11 नंतर. कारण ज्यावेळेस आपण बीचेसवरती खेळायला जात असतो किंवा बीचेस ॲक्टिव्हिटीज करतो किंवा रिसॉर्टमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या 11 नंतर ज्याला आपण म्हणतो की अतिशय रिलॅक्सेशन करण्यासाठी मालदीव्स हे वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन मानलं जातं, की तुम्ही या निवांतपणे लॅविश असा त्यांचा ब्रेकफास्ट करा. ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्ही थोडासा फेरफटका मारा आणि मग त्याच्यानंतर तिथल्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादी ॲक्टिव्हिटी आपण करायला जातो, तर त्या ठिकाणी आपण करायला जातो ते म्हणजे कायाकिंग आहे, स्नॉर्कलिंग आहे. त्यांच्या बीच ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो. त्यांचे बीच ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचे बीच गेम्स असतात. कधी-कधी ते आपल्यासाठी बार्बिक्यू लंच देखील आपला ऑर्गनाइज करतात. काही वेळेला आपल्यासाठी त्यांनी एक वेगळी स्पेशल अशी बोट राईड ठेवलेली असते, की जी आपल्याला घेऊन जाते छोट्याशा आयलंडवरती आणि जिथे आपण कोरल्स त्यांचे वेगवेगळे बघत असतो. त्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज अशा असतात, की ज्याच्यामधनं आपला पूर्ण दिवस जो आहे, हा आपण त्या ठिकाणी एन्जॉय करू शकतो. बरोबर अतुल. आणि तुला माहितीये का, जेव्हा मी मॉलदीव्सला गेले तर हं, हं. माझ्या लक्षात आलं की स्नॉर्केलिंग करायला स्विमिंग येणं हे काही कंपल्सरी नसतं. कारण ते पाणी ना काही डीपच नाहीये, म्हणजे एवढ्या शॅलो पाण्यात आपण उभे असतो एकतर. आणि कधी कधी मॉलदीव्सचं पाणी एवढं क्लिअर आहे की तुला तळ असा नुसता पाण्यात उभं राहून किंवा बोटीतून सुद्धा दिसतो. त्यामुळे तो स्नॉर्केलिंग गिअर तिथे मिळतो, तो आपण जर बरोबर. घातला आणि फक्त थोडासा श्वास कसा घ्यायचा एवढंच शिकायचं असतं. आपलं डोकं पाण्यात घालून खालचे ते मासे, कोरल्स आणि ती रंगीबेरंगी दुनिया बघायला एवढी मजा येते. म्हणजे मला सर्वात मजा येते जेव्हा मी लहान मुलांना तिथे पहिल्यांदा स्नॉर्केलिंग किंवा काही करताना बघते. म्हणजे डायव्हिंगसाठी तर मॉलदीव्स फेमसच आहे. अगदी तिथे तुम्हाला डायव्हिंग सर्टिफिकेशन करायचं असेल तर मॉलदीव्स सारखी जागा नाही. पण तेवढं सुद्धा नसेल करायचं आणि साधं स्नॉर्केलिंग असं पाण्यात उभं राहून लाईफ जॅकेट घालून अगदी सेफ असतो आपण. आणि ती काय सुंदर ती दुनिया दिसते. सो आय थिंक लहान मुलं देखील इथे तेवढीच मजा करतात असं मला वाटतं. पण येस. मला सांग, हे हनीमून डेस्टिनेशन साठी फेमस आहे आणि आपण ते रोमॅन्टिक का आहे आणि हनीमून बद्दल बोलणार आहोत. पण मुलं जर मला घेऊन, म्हणजे मला जर माझ्या मुलीला न्यायचं असेल किंवा इतर लोक जेव्हा आपल्या फॅमिली हॉलिडेसाठी मॉलदीव्सचा विचार करतात, तर काय काय करू शकतात तिथे? म्हणजे मुलं कंटाळतात का, की मुलांना खरंच खूप मजा येते? अतिशय सुंदर असं डेस्टिनेशन आहे, की ज्या ठिकाणी मुलं जी आहेत किंवा लहानांपासून मोठी, हे सगळीच लहान मुलं होतात. तिथे वयाचं बॅरियर कुठलंच नसतं. म्हणजे लहान मुलं आता आपल्याबरोबर टूरवरती कित्येक लहान मुलं येतात आणि ती त्या ठिकाणाहून पुन्हा परत आपल्या एअरपोर्टला यायला रेडी नसतात, की आम्हाला याच ठिकाणी राहायचंय. कारण तिथे हं. गेल्यानंतर की आपला ग्रुप जो आहे, हा फक्त आपला ग्रुप नसतो. तो रिसॉर्टमधली जी लोकं आहेत, ती देखील एक आपला ग्रुप तयार झालेला असतो. त्या ठिकाणी बरीचशी छोटी वेगवेगळी लहान मुलं दुसऱ्या मंडळींबरोबर आलेली असतात, दुसऱ्या फॅमिलीज बरोबर असतात. पण एकमेकांचं नाव-गाव न विचारता ते मजा करत असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की ज्या ठिकाणी काही मुलांना स्विमिंग येत नाही, ती देखील त्या ठिकाणी दुसऱ्या मुलांना स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून बघताना स्वतः देखील धैर्य करतात आणि त्यांचं हं. स्विमिंग देखील करू शकतात. त्याच्यामुळे फक्त असं नाहीये की इट्स नॉट ओन्ली फॉर द हनीमूनर्स, इट्स फॉर ऑल. म्हणजे त्या ठिकाणी हं. गेल्यानंतर तुमचा एक आतला लहान मूल जे आहे ना, ते त्या ठिकाणी बाहेर जागं पडतं. होतं. बरोबर. आणि जागं तिथे होतं. बरेच चिल्ड्रन्स क्लब्स देखील आहेत. म्हणजे जर तिथे काही ॲक्टिव्हिटीज असतील, तर लहान मुलांना अगदी इतकं सेफ आणि सुंदर एन्व्हायर्नमेंट वाटतं ना मॉलदीव्समध्ये, की तिथे वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचे डान्सेस, मग ते काहीही वय असो, एक सुंदर त्या रिसॉर्टचं क्लब असतं. तिथे ती मुलं खेळतात, आई-बाबा फिरतायत. असं एक अतिशय सुंदर हे दिसतं. आणि हो, तुझं खरंय अतुल, की लहान मुलं आणि फॅमिलीसाठी सुद्धा इट इज रिअली परफेक्ट. तिथले इनफॅक्ट ते बार्बेक्यू लंचेस तर म्हणजे मला मला असं वाटतं की मालदीव्स हा एक खरा खुरा ऍक्च्युअल हॉलिडे आहे.
जेव्हा आपण म्हणतो की मला थकायचं नाहीये, उशिरा उठायचंय, आराम करायचाय आणि तरीही मजा करायची आहे. आणि अर्थातच टूरवर आपली आयटिनरी जरा बांधलेली असते, त्यामुळे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यात इन्क्लूड करायचाही प्रयत्न असतो आणि खरंच खूप मजा येते. मला सांग, तिथे आपण एक सनसेट क्रूजवर देखील जातो ना? कारण राईट. क्रूजवर तर गेलंच पाहिजे. मालदीव्स आणि पाणी म्हटल्यावर क्रूज आलीच. तर एरवी मी पाहिलंय की जे वैयक्तिकरित्या जातात ते काही यॉटवर जातात, काही हे करतात. पण मला वाटतं आपल्या पण टूरवर क्रूज असते आणि क्रूजवर देखील बऱ्याच गमती-जमती घडतात. बरोबर ताई. एक सनसेट क्रूज हा प्रकार त्या ठिकाणी आवर्जून सगळेजण एन्जॉय करतात, की त्या सनसेट क्रूजला आपल्याला पूर्णपणे डीप समुद्रामध्ये ही आपण सूर्याच्या दिशेने जात असतो, की जिथे सूर्य मावळत असतो, त्या दिशेने ती क्रूज जात असते. तिथे लाईव्ह म्युझिक चालू असतं त्यांचं. त्यांचं बार काउंटर असतो, त्यांचा रेस्टॉरंट असतो आणि व्यवस्थित अशी ही जागा सगळ्यांना एन्जॉय करता येईल, याच्याप्रमाणे त्याची एक संरचना त्यांनी केलेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक डेक जो आहे, हा थोडासा खालच्या साईडला असतो, जो पाण्याच्या खाली असतो. सो कोणाला जर त्या ठिकाणी जाऊन देखील बसायचं असेल, तर ते देखील जाऊन बसू शकतात. पण त्या सनसेट क्रूजवरती एवढी धमाल मस्ती असते, की आपल्याच मंडळींनी त्या ठिकाणी फुगड्या वगैरे घातलेल्या आहेत लेडीजनी, की त्यांच्या अरे वाह! डान्सवरती आणि हां, हां. त्यांच्या म्हणजे आवर्जून म्हणजे तिथले फॉरेनर्स देखील त्याच्यामध्ये आपल्या डान्समध्ये जे आहेत, हे शामील झाले होते त्यावेळेला. हं. हो, मला वाटतं आपला मराठी बाणा आपण सगळीकडेच पसरवतो. कारण मी देखील पाहिलंय, की करेक्ट. न्यूझीलंडमध्ये सुद्धा त्या मिल्फर्ड साउंड क्रूजवर शेवटी गाणी आणि इंडियन म्युझिक आणि सगळं काही लागलं, की आपणच नाही तर बाकीचे फॉरेनर्स देखील इन्व्हॉल्व होतात आणि हे तर प्रत्येक ठिकाणी मला दिसतंच प्रत्येक आजकाल. ठिकाणी. त्यामुळे खरंच मजा येते खूप. इनफॅक्ट मला आठवतं तू सांगितलं होतं ग्रुप गेम्स खेळताना पण तुझ्याबरोबर तिथे बरेच हो, हो, फॉरेनर्स हो. अनेक वेळा जॉइन झाले आहेत, नाही का? येस. म्हणजे ग्रुप गेममध्ये अनाउन्समेंट करायला पण आम्ही फॉरेनर्सला दिलेलं, की त्यांचा ॲक्सेंट हा वेगळा असतो. गेम खेळतो आम्ही तळ्यात-मळ्यात. सो हां. थाळ्यात, माळ्यात, तळ्यात म्हणजे आपल्याच मंडळींना कळत नव्हतं, की तळ्यात म्हणतात, की मळ्यात म्हणतात. पण तो एक फन होता, की त्यावेळेला आपले 21 मंडळी आणि एक साधारणपणे 5-6 फॉरेनर्स ते देखील त्या तळ्यात-मळ्यात आम्ही खेळत होतो. म्युझिकल चेअर त्यांनी तिथे खेळली. सो असं देखील आपलं एक संस्कृती आहे, की आपण म्हणतो ना, हां. की जो आला तो आपला. बरोबर, तो बरोबर. तो मला म्हणजे वाटतं त्या ठिकाणी मालदीव्समध्ये ते पण एवढ्या सुंदर एन्व्हायर्नमेंटमध्ये आणि ते सुद्धा फॉरेनर्स बरोबर तळ्यात-मळ्यात खेळलेल्या लोकांना नक्कीच आयुष्यभर लक्षात राहिलेलं येस, असेल. येस, येस. पण आहेच एवढं सुंदर मालदीव्स, की काय काय सांगायचं त्याच्याबद्दल. आणि आय थिंक त्याच्यामुळेच हनीमूनसाठी पण हे नंबर 1 डेस्टिनेशन होतं. एक तर भारताच्या एवढ्या जवळ आहे. आपण 2.5-3 तासात लगेच तिथे पोहोचतो. आणि आत्ता सुद्धा पॅन्डेमिक होतं, तेव्हा सुद्धा जेव्हा केव्हा ओपन झालं थोडंसं आणि आपलं एअर बबल सुरू होतं, तेव्हा आपले सुद्धा ग्रुप्स तिथे गेले मालदीव्सला. बरीच लोकं जाऊन आली, बरीच लोकं फिरून आली. आणि आय थिंक एखादा रोमॅन्टिक हॉलिडे, मग तो अगदी हनीमून कपल असो किंवा एक मध्यवयीन कपल्स असो, जेव्हा आपल्याला एक आराम करायचा आहे, सुंदर काहीतरी पाहायचंय, तर मालदीव्स सारखं डेस्टिनेशन नाही, नाही का रे? राइट, राइट. बेसिकली कसं आहे, की आपला एक चाकोरी असते, की जे आपण घरामध्ये कामं करतो किंवा ऑफिसला जातो किंवा एक दिवसाचा आपला जो शेड्यूल असतो, या शेड्यूलच्या अपार्ट जाऊन एक 5-6 दिवसाचं रिलॅक्सेशन करायचं असेल, तर मालदीव्स इज द वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन व्हिच इज व्हेरी निअर बाय ऑल्सो आणि तुम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या रिसॉर्टमधल्या सगळ्या सुखसोयी ज्या आहेत, या तुम्ही त्या ठिकाणी एन्जॉय करू शकता. मग त्या रिसॉर्टच्या बाहेर पडण्याचीच इच्छा कोणाला होत नाही, की त्या ठिकाणी अरे बाहेर जाऊ कुठेतरी दुसऱ्या साईट सीइंगला घेऊन चला. त्यामुळे असा बोरिंगपणा जो आपण म्हणतो, की तो बोरिंगपणा आपल्याला त्या ठिकाणी कधीच जाणवत नाही. बरोबर. आणि निळंशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि ते पाम ट्रीज, ह्या त्या हवेतच माणूस ऑलरेडी रोमॅन्टिक बनतोच असं मला वाटतं. त्यात कधी-कधी मी पाहिलंय काही रिसॉर्ट्सला रात्री सुद्धा तारे चमकायला लागले आणि मूनलाईटमध्ये ओपन एअर मूव्हीज देखील प्ले करतात. सो बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आणि हे एन्व्हायर्नमेंट एवढं सुंदर असतं, की कधी-कधी लोक टूरवर जाऊन सुद्धा प्रेमात पडतात, नाही का? नक्कीच, नक्कीच. ताई मी इथे तुम्हाला सांगेन, की प्रेमाचं जसं आपण म्हणतो, की प्रेम हे कधीही कुठेही होऊ शकतं. सो हां, तसा एक एक्सपिरियन्स नक्कीच. आपल्या टूरवरती हा झालेला होता, टूरवर की झाला होता. अरे येस, वाह! येस. हां, 5 दिवसाच्या टूरमध्ये 2 फॅमिलीज, हां, मराठमोळ्या फॅमिलीज या हां, हां, एकत्र आल्या. टूरवरती त्यांची ओळख झाली आणि हां. म्हणतात ना, की एक सेम लाईनमध्येच काम करणारी मंडळी ही त्या क्षेत्रामधली एकत्र आली आणि हं. त्या टूरवरती त्यांची एंगेजमेंट देखील त्यांनी अनाउन्स केली, की आता इथनं एक छोटंसं बसल्या-बसल्या त्यांनी फंक्शन केलं आपल्या मंडळींबरोबर आणि मुंबईला जाऊन मग त्यांची एंगेजमेंट झाली. सो असा देखील हा एक म्हणतात ना, की
टूरवरती आले, एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एंगेजमेंट झाली. म्हणतात ना, की चटमंगनी पडब्या, तसा तो प्रकार होता. वाव! म्हणजे लोक आतापर्यंत लग्न जमलं आणि हे झालं की नंतर हनीमूनला टूरला जायचे. हे तर काही वेगळंच आहे की ते टूरवर जाऊन प्रेमात काय पडतात आणि लग्न ठरवून येतात. म्हणजे खरंच कम्प्लिटली राइट. सक्सेसफुल टूर म्हणायला हरकत नाही त्यांची. पण अतुल खरंच सुंदर सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. आणि असंच जेव्हा लोक हनीमूनला सुद्धा जातात किंवा एरवी पण फॅमिली बरोबर जातात, तेव्हा मला मालदीवचं काय आवडतं माहितीये, की तुम्हाला खूप चॉईस आहे. तुम्हाला कुठलं रिसॉर्ट पाहिजे ह्याचा पण चॉईस आहे आणि तुम्हाला तिथली रूम कशी हवी ह्याचा सुद्धा आपल्याला चॉईस मिळतो. म्हणजे थोडीशी काळजी घ्यायला हवी, की आपण निवडताना म्हणजे मालदीवचा हॉलिडे कसा घडतो हे तिथल्या हॉटेलवर नक्कीच अवलंबून असतं. कारण इथे एका बेटावर एक रिसॉर्ट म्हणजे वन आयलंड वन रिसॉर्ट कॉन्सेप्ट आहे इथे आणि एका रिसॉर्टहून दुसरीकडे जायला परत आपल्याला स्पीडबोट वगैरेच घ्यावे लागतात. त्यामुळे आपलं रिसॉर्ट हे आपल्या आवडीचं असणं हे खरंच गरजेचं आहे किंवा तिथे ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतोय ते सुद्धा असणं गरजेचं आहे. असं नक्कीच वाटतं. पण ग्रुपवर सुद्धा जेव्हा लोक येतात अतुल, तेव्हा त्यांना सुद्धा कधी चॉईस मिळतो नाही का, की अपग्रेड करायला रूम्स जे आहेत, कारण तिथले रूम कॅटेगरीज सुद्धा अनेक आहेत. येस ताई. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात, की हॉटेलचं चॉईस करणं हे सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे. कारण हॉटेलच अशी गोष्ट आहे, की जी तुमची 90% टूर सक्सेस होते. मग तुम्ही इंडिव्हिज्युअल या किंवा तुम्ही ग्रुप टूरमध्ये या. सो बऱ्याचदा आपल्याला असं असतं, की अरे आपण हॉटेलच्या चॉईसमध्ये बघतो, की हे हॉटेल स्वस्त आहे. पण त्याचं लोकेशन जे आहे, हे एअरपोर्ट जवळच आहे. आपल्याला वाटतं, "अरे वॉव! एअरपोर्ट जवळचं हॉटेल आहे, हा. म्हणजे त्याला सगळ्या सुखसोयी असतील." पण एअरपोर्ट जवळची जी हॉटेल्स आहेत, लाइक मालेमधलीच, इट्स लाइक अ अपार्टमेंट. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी काही स्कोप नसतो. देन यू हॅव टू पे सम मोर मनी टू गो टू दॅट ॲक्टिव्हिटीज. आणि पण या दरवेळी ठिकाणी ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला बोट ट्रान्सफर घ्यावी येस, लागेल नाही का, येस, येस. म्हणजे ओव्हरऑल तो महागच ठरेल हॉलिडे प्रचंड, हा. प्रचंड महाग. कारण बेसिकली तिथली करन्सी जी आहे ना, हे त्यांनी एक्सेप्ट केलेली ॲज अ यूएस डॉलर आणि अच्छा. बाहेरून सगळ्या गोष्टी येतात. तिथे काहीच पिकत नाही. पण तिथली त्यामुळे करन्सी तर मॉल्दिवियन रुपया आहे ना. बरोबर, बरोबर मॅम. मालदीव्स रुपया आहे. म्हणजे आपण पटकन म्हणतो रुपया म्हणजे आपल्याच करन्सी सारखं आहे. बट त्या हा. ठिकाणी येणारी जी सगळी मंडळी आहेत, ही जवळ-जवळ 95% जे आहेत, हे सगळे फॉरेनर्स आहेत. हम्म. त्याच्यामुळे त्यांची जी करन्सी आहे, ही त्या लोकांनी तिकडे एक्सेप्ट केलेली आहे ॲज अ यूएस डॉलर आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज व्हेरी, व्हेरी हाय. सो त्याच्यामुळे बरोबर. आपण जेव्हा एखादं आपण रिसॉर्ट जेव्हा आपण बुक करतो, आपण विणावरची आपली जी ग्रुप टूर जाते, ते आपण अशा ठिकाणी थांबतो, की ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील. सगळं एक नेचरला तुम्ही प्रॉपरली क्लोज असता. एका आयसोलेटेड आयलंडवरती आपण असतो. त्याच्यामुळे तिथलं राहणीमान जे आहे, हे आपण त्याप्रमाणे त्याची कॉस्ट जी आहे, ही वाढत असते. आणि जसं मग आता तुम्ही विचारलत, की अ, आपण म्हणालो, की तुम्ही रूम अपग्रेड करून घेऊ शकता का? येस, डेफिनिटली. बऱ्याचशा आपण ज्या ठिकाणी राहतो ते आहेत बीच बंगलोज. म्हणजे हम्म. दरवाजा उघडला, की अगदी डायरेक्ट डायरेक्ट समोर बीच. वाळूमध्ये आणि समोर समुद्रामध्ये. सो त्या ठिकाणी बीच विला आहेत, बीच पॅलेस आहेत, बीच बंगलो आपण जिथे राहतो ते. त्यानंतर सँड कॅसल्स ज्याला म्हणतात, की त्या सँडमध्येच तुमचा एक छोटासा प्रायव्हेट असा टेंट देखील त्यांच्या टेंट रूममध्ये देखील तुमचं स्टे जो आहे, तो असतो. वॉटर विलाज आहेत, अंडर वॉटर विलाज आहेत. मेनी, मेनी, मेनी टाइप्स ऑफ देअर. सो त्या हो. ठिकाणी तुम्ही जे गोष्टी आहेत, की तिथे गेल्यानंतर देखील तुम्ही अपग्रेड करू शकता आणि असं झालेलं आहे, की 2 फॅमिलीज या एका 2 रूम त्यांनी बुक केलेल्या आहेत आणि टूरवरती येऊन मग त्यांनी एक वेगळी विला बघितली आणि मग त्या विलामध्ये त्या लोकांनी एक स्पेशली त्यांच्यासाठी त्यांनी रूम जी आहे, ही अपग्रेड करून घेतलेली. बरोबर अतुल, पण हे आपण बोलतोय ते पॅन्डेमिकच्या आधीच्या गोष्टी आहेत. हो, राइट. आता गेल्या 2 वर्षात मॉलदीव्स एवढं पॉप्युलर झालंय की आता कदाचित तिथे पोहोचल्यावर रूम अपग्रेड करायला चान्स मिळणं हे कठीण होऊ शकेल. त्यामुळे आधीच केलेलं बरं. पण तू एक राइट. छान पॉइंट सांगितलास इथे. आणि जनरली मी काय पाहिलंय की जे वॉटर विला आहेत म्हणजे जे समुद्रात चक्क पाण्यात बांधलेले विलाज आहेत, ते खरंच पॉप्युलर असतात आणि हनीमूनसाठी तर ते परफेक्ट आहेत. आता त्याच्यात पण लोकांना चॉईस असतो, की तुम्हाला सनराईज पाहायचाय की सनसेट पाहायचाय. त्याप्रमाणे सुद्धा ते विलाज सेट आहेत आणि चक्क या विलामधून आपण बाहेर पडतो आणि डायरेक्ट समुद्रात उडी मारू शकतो. म्हणजे खरंच सुंदर आहे. पण जर लहान मुलं असली ना, तर काही रिसॉर्ट्सला ह्या विलामधून एक स्लाईड म्हणजे घसरगुंडी निघते, जी डायरेक्ट पाण्यात जाते. म्हणजे आपण बरोबर. खेळत-खेळत पाण्यात जाऊ शकतो. पण असंच मी एका फॅमिलीशी बोलत होते आणि मी त्यांना सांगत होते, की अशी वॉटर विला आहेत. पण काही वॉटर विलाला लहान मुलांना येऊ देत नाही. पण त्यांचं म्हणणं असं होतं, की मुलांना जेव्हा मी घेऊन जातोय,
तर आम्ही वॉटर विलापेक्षा बीच विला उलट प्रेफर करू, कारण मुलांना बीचचं अट्रॅक्शन भरपूर आहे. आणि रूम मधून डायरेक्ट तू म्हणालास तसं बीचवर जाता येणं, ते बघता बघताच मुलांच्या दृष्टीने तो हॉलिडे परिपूर्ण झाला, कम्प्लिटली सक्सेसफुल झाला, असंही म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे आय थिंक खरंच मॉलदीव्सला जाताना आधी रिसॉर्ट आणि मग हॉटेल ह्या 2 गोष्टी नक्कीच सिलेक्ट करायला पाहिजेत. आणि यातून तू अनेक टूर्स केल्याच आहेत. त्याच्यात आपल्या ग्रुप टूर्स तर होतात, पण मॉलदीव्स मध्ये काही बिझनेस टूर्स किंवा चक्क कॉर्पोरेट टूर्स देखील होतात, कारण सगळ्या सोयी तिथे आहेत. आणि हे जे बार्बेक्यू लंचेस, कधी कधी तर प्रायव्हेट पार्टीज होते, म्हणजे ते आपल्याला एका बोटीतनं नेतात आणि एका वाळूच्या सँडबँकवर नेतात आणि तिथे आपल्याला सोडून देतात. तिथे पूर्ण आपलं बार्बेक्यू डिनर जे हवं ते, म्हणजे त्या संध्याकाळसाठी तो बेट फक्त आपला असतो. आणि मग ते परत आपल्याला घ्यायला येतात. आणि हे काही हनीमूनर्स साठी सुद्धा आपण अरेंज केलेलं आहे, म्हणजे चक्क 2 लोकांना घेऊन तो कम्प्लीट आयलंड, सँडबँक म्हणतात त्याला, तो फक्त त्या दोघांचा, त्यांच्यासाठी छान जेवण तिथे अरेंज केलेलं असतं. आणि मग ते त्या बोटी निघून जातात, तर तुम्ही दोघंच एका बेटावर राहू शकता आणि थोड्या वेळाने परत ती बोट येते आपल्याला परत न्यायला. सो अशा काही अमेझिंग, म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे काही गोष्टी या मॉलदीव्समध्ये घडतायत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे अंडर वॉटर डायनिंग, म्हणजे ते रेस्टॉरंटच पाण्यात हो. बांधलेलं आहे. सो आपण इथे खातोय आणि आपल्या भोवती सभोवती पाणी, ते कोरल्स खूपच सुंदर वाटतं. पण अतुल, मला एक एक प्रश्न सांग, की इतर टूरला जाताना, म्हणजे युरोपच्या टूरला जाताना आपल्याला बरीच कपड्याची किंवा काय कपडे आपण नेतोय ह्याची तयारी करावी लागते. मॉलदीव्सला जाताना मला वाटतं बॅगा बऱ्याच हलक्या असतील ना, किंवा काय नक्की न्यावं? नक्कीच ताई. प्रत्येक वेळेला प्रत्येक टूरवरती जाताना ज्यावेळेस आपण आपली एखादी बॅग पॅक करतो, त्यावेळेस युरोपला जाताना थंडीचे कपडे जे आहेत ते घेतलेच जातात. यूएसला जाताना आपण थंडीचे कपडे कॅरी करतो किंवा जसं आपण मालदीवला जाताना बॅग आपण म्हणतो, की अरे छोट्यातली छोटी बॅग देखील आपण घेऊन जाऊ शकतो. कारण बीच म्हटला, की पाण्यात जाणं आलंच आणि पाण्यात जाताना आपण छोटे-छोटे कपडे, रंगीबेरंगी कपडे हे डेस्टिनेशनच तसं आहे, की ज्या हं. ठिकाणी आपण अशा प्रकारचे कपडे घेऊन जातो. हे आपण नेहमी म्हणतो, पण याच टूरवरती काही मला आलेले एक्सपिरियन्स, की एक फॅमिली होती आमच्या टूरवरती म्हात्रे म्हणून आणि ते सर नेहमी ब्लेझरमध्ये असायचे. हं, हं. ब्लेझर, सूट्स आणि मग ते शॉर्ट्स 3/4 तरी घालायचे तरी वरनं जॅकेट घालायचे. आणि अरे वाह! त्याच टूरला आवळे म्हणून एक फॅमिली होती, जी दापोलीची होती. आणि ते अगदी साधे सदरा, पॅन्ट, शर्ट याच्यामध्ये राहायचे. प्रॉपर बीच डेस्टिनेशनला आपण जसं म्हणतो, की मलमलचे सुती कपडे हं, हं. तशामध्ये. आणि त्यांची 50वी अॅनिव्हर्सरी होती. आणि ती ऑन टूर आम्ही सेलिब्रेट करत होतो आणि त्याच्या 2 दिवस आधी त्या म्हात्रे काकांनी मला जस्ट विचारलेलं, की "अरे यांची अॅनिव्हर्सरी आहे ना, आम्हाला माहिती पडलंय." म्हटलं, "हो काका." सो त्या ठिकाणी म्हात्रे काकांनी त्यांचे स्वतःचा ब्लेझर वगैरे, सूट वगैरे जो आहे, तो त्या आवळे काकांना घातला आणि आवळे काका जे आहेत, अरे ते वाह! त्या त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी त्या डायनिंगला जेव्हा आले डिनरसाठी, हां, हां. त्यावेळेस ते असं सुटा-बुटात आणि त्यांना बघून काकी देखील अचंबित झाल्या, की "अरे हा नक्की माझाच नवरा आहे ना?" सो कपडे घेऊन जाणं म्हणजे हा एक वेगळाच प्रश्न आहे, की जिथे आपण म्हणतो, की अगदी छोटे-छोटे कपडे देखील आपण घेऊन कॅरी करू शकतो. तर तिथे काही-काही शौकीन लोक आहेत, जे त्यांच्या ट्रेडिशनप्रमाणे, त्यांच्या लाइकिंग्स प्रमाणे कपडे जे आहेत, हे तिथे कॅरी करत असतात आणि वेळोवेळी लोकं कपडे चेंज करतात त्या ठिकाणी. कारण इट्स अ रिलॅक्स डेस्टिनेशन. त्यामुळे फोटोग्राफीसाठी अतिशय पॉप्युलर असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे लोकं जी आहेत, ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कोड्स त्या ठिकाणी कॅरी करत असतात. म्हणजे कमीत कमी कपडे हे चांगलेच, सगळ्यात चांगले असं म्हणायला हरकत चांगलं नाही आहे. येस, मालदीव्समध्ये. येस, येस. कमीत कारण कमी शेवटी कपडे. आपण वाळूवर फिरत असतो. आपल्याला शॉर्ट्स 100%. वगैरे तिथे खरंच उपयोगी पडतात आणि अगदी फ्री आणि रिलॅक्स्ड असा सुंदर हॉलिडे होतो. त्याच्यावरून आठवलं अतुल, ही गोष्ट तू जर एक 10-1 वर्षापूर्वी सांगितली असती तर बरं झालं असतं. कारण आम्ही एका फॅमिली फ्रेंड्स बरोबर हॉलिडेला गेलो होतो. आमचा फ्रेंड राहायचा अमेरिकेत. तो अमेरिकेत, तुला माहिती आहे सगळ्यांना त्या स्पोर्ट शूज म्हणजे स्नीकर्सचं एक भारी वेड स्निकर्स. असतं. आणि ते कुठेही जाताना ते स्नीकर्स घालूनच फिरत असतात. असंच आम्ही निघालो आणि आम्ही थायलंडला गेलो होतो, तेव्हा पटायाला गेलो, पटायाला पोहोचलो. परत दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम होता तिथल्या कोरल आयलंडला जाणं. आणि आम्ही बाकीचे सगळे उतरलो शॉर्ट्समध्ये आणि चपलांमध्ये, जे आपले फ्लिप फ्लॉप्स म्हणतो आपण, की ज्याच्यात आपण आरामात काढू शकतो त्या. आणि हे महाशय उतरले पूर्ण जीन्स, फुल टी शर्ट
आणि स्नीकर्स घालून. आणि मी म्हटलं, अरे तू अमेरिकेत फिरत नाहीयेस, तू बीचवर आहेस, काय करतोयस? त्यामुळे मला वाटतं ही गोष्ट त्याला आधी कळली असती तर नक्कीच तोही बरोबर कपडे घालून आला असता. पण खरंच कपड्यांवरून मला आठवलं, की टूरवर खूप खूप काही मजा घडतात नाही का? म्हणजे काही-काही वेळे नऊवारी साड्या सुद्धा लोकं हो, घेऊन येतात हो, हो. आणि आधी मला हो. काही लोकांनी सांगितलंय कसं त्याचं आकर्षण इतर फॉरेनर्सला असतं आणि मग खूपच धमाल लोकं करतात. ताई इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, की 9 लेडीजचा एक ग्रुप आपल्याबरोबर मालदीव्सला आलेला होता हां, हां. आणि त्याच 9 लेडीज काश्मीरला देखील आपल्याबरोबर त्यांनी टूर केलेली होती. ओके. तो काश्मीरमध्ये त्या फॅशन शोला त्यांनी तो रॅम्प वॉक आपण जो करत असतो, हां. त्या रॅम्प वॉकवरती लेडीज टूरला, वुमन स्पेशलला. सो त्या रॅम्प वॉकवरती त्या सगळ्यांनी नऊवारी साडी वगैरे घालून त्यांनी मंगळागौरीचं एक छोटंसं त्या ठिकाणी एक प्रोग्राम केलेला होता आणि तसाच प्रोग्राम त्यांनी सगळं साहित्य स्वतःचं आणलेलं होतं. हं. नऊवारी त्यांची आपण म्हणतो ती सूप वगैरे ज्या सगळ्या गोष्टी ज्या असतात. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या 9 जणी मालदीव्सला देखील त्यांनी तोच प्रोग्राम जो आहे, तो त्यांच्या तिकडच्या त्या क्लबमध्ये केलेला होता. एक आपल्याला जो त्यांचा रिक्रिएशन क्लब असतो छोटा, त्या ठिकाणी अँड बाकीचे मंडळी देखील त्यांच्यामध्ये ते शामील झालेले होते. अँड दॅट वॉज अल्सो अ गुड एक्सपिरियन्स, की त्या ठिकाणी ते आपलं मराठमोळं ट्रेडिशन जे आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेलं. हो ना, आय थिंक तुझ्या बोलण्यावरून मला असं दिसतंय, की बरेच वेळा लोकं काही सेलिब्रेट करायला देखील मालदीव्सला येत असतात. म्हणजे अॅनिव्हर्सरी असो किंवा बर्थडे असो, 50वा बर्थडे वगैरे असो किंवा एखादी एंगेजमेंट देखील करायची असेल किंवा जसं मंगळागौर तू म्हणाला हे तर काही वेगळंच आहे. पण अशा कुठल्याही सेलिब्रेशनसाठी देखील मालदीव्स खरंच एक अतिशय उत्तम डेस्टिनेशन आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुद्धा मालदीव्स उत्तम ठरतंच. पण हे सगळं ठीक आहे. आता मला सांग, तू अनेक बाकीचे बीच डेस्टिनेशन सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा गेलास. म्हणजे मॉरिशस आहे, श्रीलंका आहे. श्रीलंकेत देखील बीचेस आहेत. थायलंड आहे. असे अनेक ठिकाणी तू गेलायस. तर मालदीव्स तर तुझ्या आवडीचं नक्की काय आहे? म्हणजे मॉरिशसला तू प्रेफरन्स देशील की मालदीव्सला देशील? नक्कीच ते मालदीव्सलाच जास्त प्रेफरन्स दिला जाईल. कारण मालदीव्समध्ये जेव्हा आपण जातो, त्यावेळेला आपल्याला फक्त बीच ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या रिलॅक्सेशनसाठी आपण जात असतो. बीच ॲक्टिव्हिटीज, रिलॅक्सेशन. कारण कसं आहे, की रिलॅक्सेशन हे तुमचं हिल स्टेशनला देखील होऊ शकतं आणि बीच डेस्टिनेशनला पण होऊ शकतं. म्हणून बीच डेस्टिनेशनचं रिलॅक्सेशन जे आहे, याची मजाच काही वेगळी आहे, की अगदी कमीत कमी कपडे घाला, शॅकवरती बसा, आराम करा, लोळत पडा दिवसभर. तुमच्यासाठी काहीही त्या ठिकाणी कुठलीही बाइंडिंग नसणार आहेत. पण जर मॉरिशस आणि मालदीवची जर कंपेअर म्हणाल, तर मॉरिशसला फक्त बीच नाहीयेत. मॉरिशसमध्ये जर तुम्ही फिराल, तर तुम्हाला त्या ठिकाणी वाईल्डलाईफ सँच्युरी देखील आपण एन्जॉय करतो. वेगळ्या प्रकारचे त्यांचे तिथनं उसाच्या मळ्यातनं जे आपले जर्नी असतात, ते देखील आपण त्या ठिकाणी एन्जॉय करतो. सो या दोघांचं कंपॅरिझन जे आहे, हे पूर्णपणे वेगळं आहे. कारण मॉरिशस हे एक त्याचं वेगळं म्हणतात ना, की त्याच्या ब्युटीसाठी फेमस आहे आणि मालदीव्स हे देखील त्याच्या वेगळ्या अट्रॅक्शनसाठी फेमस आहे. सो दोन्हीपैकी जर कंपेअर केलं, तर मी माझं पहिलं डेस्टिनेशन जे चूज करणार ते डेफिनेटली मालदीव्सच. हो ना आणि सध्या पाहिलंस तू तर मालदीव्सला जाणं हे खरंच सोपं आहे आणि परत एकदा मालदीव्स उघडलं की मला वाटतं परत आपल्याकडून अनेक लोक मालदीव्सला जायला लागतीलच आणि केवळ 2.5-3 तासात तर आपण पोहोचतो. त्यामुळे जवळच्या जवळ जी एक सुंदर ग्लॅमरस डेस्टिनेशन आपल्याला पाहिजे ते नक्कीच मालदीव्स ठरतं. पण या सगळ्या बरोबर अतुल मला सांग मालदीव्स हे थोडंसं इतर बीच डेस्टिनेशनच्या कंपॅरिझन मध्ये महाग सुद्धा ठरतं. हे कशामुळे? ताई मालदीव्स इज रिअली एक्सपेन्सिव्ह. जसं मी मगाशी देखील म्हटलं, की त्या ठिकाणी काहीच पिकत नाही. त्या ठिकाणी फक्त पिकतं ते म्हणजे सृष्टी सौंदर्य आणि ते हं. सृष्टी सौंदर्य बघण्यासाठी आपण जातो. सो त्या ठिकाणची कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही टोटली डिपेंड्स आहे तुम्ही कुठल्या प्रकारच्या रिसॉर्टमध्ये राहता. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, की त्या ठिकाणी पाणी देखील जे आहे हे इम्पोर्ट होतं. म्हणजे प्यायचं हं. पाणी देखील हे तुम्हाला तिकडे विकत घ्यावं लागतं. इट्स नॉट दे डोंट हॅव एनी नॅचरल रिसोर्सेस. की जसं दुबईमध्ये ते पाणी प्युरिफाय करून मग ते त्या ठिकाणी यूज केलं जातं. तसं या ठिकाणी कुठले डिसॅलिनेशनचे प्लांट्स नाहीयेत. त्याच्यामुळे अगदी आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी, हे देखील त्यांना त्या ठिकाणी इम्पोर्ट करावं लागतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या बाहेरून येत असल्यामुळे कॉस्ट ऑफ लिव्हिंग जी आहे, ही प्रचंड त्या ठिकाणी महाग आहे. त्यामुळे बऱ्याचदा ग्रुप टूर्समध्ये आलं, की लोकांना खरंच सुखावतं, की अरे वाह! या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड आहेत. जर आपण आणि बऱ्याचदा लोकं मेनू कार्ड बघतात देखील, की रेस्टॉरंटमध्ये, की अरे ही गोष्ट ही एवढी एक्सपेन्सिव्ह आहे, तरी आपण इथे एन्जॉय करतोय. सो ग्रुप टूर्समध्ये येणं हे देखील तेवढंच एक आपण म्हणतो ना, की खिशासाठी किंवा आपल्या पॉकेटसाठी हे देखील तेवढंच इम्पोर्टंट असतं, की आपण कुठे 2 पैसे वाचवू शकतो आणि कुठे हं. 2 पैसे व्यवस्थितपणे ते युटिलाइज करू शकतो.
पण याच्याच अगेन्स्ट मी म्हणेन की जे FIT ला येतात, ज्यांना हनीमूनर्स असतात, त्यांना ह्या गोष्टीचं सहाय्य नसतं, की अरे पण आयुष्यात घडणारी एकदाच गोष्ट, गोल्डन डेज आपले, हे आपण किती छानपणे एन्जॉय करायचे. हे प्रत्येकावरती असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणचं तुम्ही जसं लाईफ जे आहे, लक्झरी लाईफ किंवा तिथलं खाणं-पिणं म्हणा किंवा राहणं म्हणा, हे जसं तुम्ही चूज कराल, त्याप्रमाणे तुमची कॉस्टिंग जी आहे, ही अप होत असते. हो ना. आणि त्यात मुंबईहून मॉलदीव्सला पोहोचण्याचा विमान प्रवास आणि खर्च ह्याची किंमत काही फार नसते इतर डेस्टिनेशनच्या मनाने. त्यामुळे मला वाटतं ओव्हरऑल ते सगळं बॅलन्स होतं आणि आपल्याला हवा तसा आपल्या आवडीचा हॉलिडे आपण हा मॉलदीव्समध्ये एन्जॉय करू शकतो. खूप मजा आली अतुल. खूप छान तू सांगितलंस आणि खरंच आता सुद्धा वाटायला लागलंय की हे लॉकडाऊन लवकर संपावं आणि आपण आपल्या नेहमीच्या आयुष्याकडे लवकरच परत जावं. त्यात आपल्या हॉलिडेवर निघावं तर मॉलदीव सारखं ठिकाण नाही, तिथे आपण नक्कीच जाऊ इच्छितो. तिथे आपण नक्कीच जाऊ शकतो. सो शेवटचं तुला आपल्या मंडळींना काय सांगायचं आहे? तर ही मंडळींना फक्त एवढंच सांगणं आहे, की कुठलंही डेस्टिनेशन जेव्हा आपण चूज करता, तर त्या डेस्टिनेशनला आपण जाऊन काय करणार आहोत, हे थोडंसं आधी आपले जे Google बाबा आहेत, त्यांना विचारलं, तर ते तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये मदत करतील, की आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत. या गोष्टी जर आपल्याला कळल्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपण कुठे राहणार आहोत, काय-काय करणार आहोत, या जर गोष्टी बघितल्या, तर तिथे जाऊन येणाऱ्या ज्या गोष्टींचं हे असतं, की आपण हे का करतोय, हे काय करणार आहोत का? या सगळ्या गोष्टी या आपल्या माइंडमधनं ज्या हे असतात किंवा माइंडला स्ट्रेस देतात, त्या गोष्टी त्या ठिकाणी घडत नाहीत. आणि मंडळींना माझं फक्त हेच म्हणणं आहे, की जल्दी-जल्दी करो, बॅग भरो और निकल पडो. आपण विचार करत राहतो, आपण ह्या डेस्टिनेशनला जाणार की त्या डेस्टिनेशनला जाणार. येस, विचार हा नक्कीच करावा. पण ज्यावेळेस आपल्याला एखादी संधी मिळते, ती पटकन ग्रॅब करावी. म्हणजे त्या संधीचं सोनं करणं आपण ज्याला म्हणतो, हे त्याच वेळेला शक्य असतं. आणि सगळेच जण कंटाळलेले आहेत 2 वर्षाच्या पॅनडेमिकमुळे. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्याला त्या ठिकाणी जर पटकन ओपन झाली एखादं डेस्टिनेशन, तर त्या डेस्टिनेशनला आपण आपली टूर जी आहे ती जरूर प्लॅन करावी. त्या बाबतीमधलं जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा काही ज्या गोष्टी आहेत, त्या लवकरात लवकर या आपण सगळीकडनं ग्रॅब कराव्या आणि पटापट आपली पुन्हा एकदा ब्रीदवाक्य, "चलो बॅग भरो, निकल पडो." चला सफर करूया या जगाची. थँक सो मच. सी यू सून. धन्यवाद अतुल. मला वाटतं सगळ्यात आधी लोक मॉलदीव्सलाच निघणार आहेत. त्यामुळे तिथे ते नक्कीच तुला भेटतील आणि मंडळी नेहमीप्रमाणेच मी सुनीला पाटील आता तुमची रजा घेते. पण जिथे कुठे तुम्ही हा पॉडकास्ट ऐकताय Spotify, Google, Apple किंवा वीणावर्डच्या वेबसाईटवर तिथे नक्कीच आपला प्रतिसाद कळवा. कमेंट सेक्शन मध्ये लिहा, शेअर करा आणि इतर लोकांना सुद्धा मॉलदीव्सला नक्कीच घेऊन जा. तर लवकरच भेटूया. टाटा, बाय बाय.